आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं, घरांच्या इनडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं, तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404120069. कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये कुकडीच्या पाण्यामध्ये बीडमधील युवकाचा जो मृतदेह आढळला त्याचा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्जत पोलिसांनी अवघ्या काही तासातच या खुनाचे रहस्य उलगडले आहे. बीड येथील रणजित सुनील गिरी वय 23 वर्ष हा युवक कर्जत तालुक्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून राहत होता. हा हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. त्याच्यावर मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता. कर्जत पोलीस कोठडीमध्ये तो जानेवारी महिन्यापासून जेलमध्ये होता. 3 महिन्यापूर्वीच त्याची जेलमधून जामिनावर सुटका झाली होती. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल होता. दरम्यान आज त्याचा थेट मृतदेहच कुकडी कालव्यामध्ये आढळला. यामुळे खळबळ उडाली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गिरी यास जामीन मिळाल्यानंतरही तो बीडकडे गेलाच नाही, तर याच परिसरामध्ये या ठिकाणी थांबलेला होता. यानंतरही त्याचे प्रेमसंबंध सुरूच होते. दरम्यान त्याच्या या प्रेमसंबंधामुळेच त्याचा निर्गुणपणे खून करण्यात आला आणि त्याचा मृतदेह कुकडी कालव्यामध्ये फेकून देण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रणजित गिरी याच्या नातेवाईकांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देखील दिली आहे आणि त्या फिर्यादीवरून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांनी अवघ्या काही तासात या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे.